खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। प्रश्न अत्यंत गंभीर आणि थेट सर्वसामान्यांच्या आरोग्याशी व मजुरांच्या पोटापाण्याशी जोडलेला आहे। शिंदखेडा शहराला अहोरात्र पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गेल्या 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे। ही अत्यंत खेदजनक बाब आहे। सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी गांधीगिरीच्या माध्यमातून मांडलेली भूमिका आणि या कर्मचाऱ्यांची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील मुद्द्यांच्या आधारे पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती। शिंदखेडा शहराला जल ही जीवन हे या उक्तीप्रमाणे अहोरात्र पाणी पुरवठा सेवा देणारे सुकवत आणि जल शुद्धीकरण केंद्रावरील मजूर मुजम्मिल पठाण, निलेश भिल, विकास कोळी, सुनील पंडित माळी व त्यांचे सहकारी गेल्या 5 महिन्यांपासून पगाराविना काम करतात। सदरील कर्मचारी हे गेल्या 4 वर्षापासून कार्यरत असून सध्याच्या नवीन कार्यकारिणीने नियुक्त केलेले नाही। नगरपंचायतीमधील राजकीय संघर्ष आणि स्थायी समितीमधील तांत्रिक अडचणींमुळे या गरीब कर्मचाऱ्यांचे पगार रोखणे अत्यंत अन्यायकारक आहे। गेल्या 5 महिन्यांपासून पगार न झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून घरातील दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय खर्च कसा भागवायचा असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे। स्थायी समिती सभेत भाजपच्या बहुमताच्या जोरावर निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा मनुष्यबळाचा तांत्रिक विकास हा प्रशासकीय स्तरावर सोडवला पाहिजे। त्याचा फटका थेट अहोरात्र राबणाऱ्या मजुरांना बसता कामा नये। पगार नसतानाही शहराचा पाणी पुरवठा खंडित होऊ नये म्हणून कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत। त्यांच्या या निष्ठेची प्रशासनाने दखल घेणं गरजेचं आहे। राजकीय वाद आणि संघर्ष बाजूला ठेवा, पण मुजम्मिल पठाण, निलेश भिल, विकास कोळी, सुनील पंडित माळी या कर्मचाऱ्यांचा थकीत पगार तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करा, जेणेकरून त्यांचा संसाराचा गाडा पूर्ववत सुरू राहील। प्रशासनानं आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयावर मानवतावादी दृष्टिकोनातून तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करण्यात येईल। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण म्हणतो जल हे जीवन आहे, पण शिंदखेड्यात पाण्याला महत्त्व न देता नागरिकांच्या जो मूलभूत हक्क आहे शिंदखेडकरांना पाणी मिळायला जावं आणि तेही चांगल्या प्रकारे शुद्ध निर्मळ असे पाणी पुरवण्याच्या आमच्या पंचायतीचा जो प्रयत्न आहे, परंतु मागच्या स्थायी समितीमध्ये जल शुद्धीकरण केंद्रासाठी मनुष्यबळ पुरवावे या विषयाला नामंजुरी मिळाली। त्यामुळे मागील 6 महिन्यापासून जे इथं कर्मचारी आहेत त्यांचे पगार थकलेले आहेत मनुष्यबळांचे, ते यांच्याकडे नेमकं TCL टाकणे येले त्याच्याने पाणी शुद्ध होते, त्याचा पुरवठा शहरासाठी व्हावा हा चांगला येतो। आणि विशेष बाब जे कर्मचारी इथं आहेत कामाला, ते गेल्या 4 ते 4.5 वर्षापासून इथं कामाला आहेत, तरी त्यांच्या पगार म्हणजे आमच्या काळात काही लावलेले नवीन कोणी कर्मचारी नाहीत, तरी त्यांच्या पगार 6 महिन्यापासून थकलेला आहे। तरी प्रशासनाला विनंती आहे आणि सर्व सभापती महाशयांना विनंती आहे की निदान ह्या कामगारांच्या पगार तरी व्हावा, या विषयाला तुम्ही स्थगिती दिली आहे। त्याच्या शिंदखेडा शहर नागरिकांनी तुमच्या आरोग्याच्या, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न आहे याच्यावर सन्माननीय सभासदांना तुम्ही जबाब विचारला पाहिजे आणि या गरीब कुटुंबातील कर्मचाऱ्यांचे पगार व्हावे ही माफक अपेक्षा।